पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। लिटल एंजल अकॅडमीमध्ये वन्य पाहुण्यांची एंट्री, विद्यार्थ्यांमध्ये भीती, वन विभाग सतर्क। लिटल एंजल अकॅडमीची वन विभागाकडे मागणी, माकडाला तातडीने पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे। नवापूर शहरातील एस.एम. चोखावाला लिटल एंजल अकॅडमी येथे सोमवारी सकाळी अचानक वन्य माकड शाळेच्या परिसरात घुसल्याने विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये मोठी धांदल उडाली। वर्गखोल्या, कॉरिडॉर ते खेळाच्या मैदानातही माकडाचा वावर दिसून आला। यामुळे काही काळ संपूर्ण शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची गंभीर दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन दिवटे यांनी तात्काळ वन विभागाला लेखी पत्राद्वारे मदत मागितली। माकड शाळेच्या परिसरात मुक्तपणे फिरत असून विद्यार्थ्याच्या सुरक्षेला धोका आहे, शाळेच्या मालमत्तेच्या नुकसानीची शक्यता आहे, तसे त्यांनी पत्रात नमूद केले। यावरून वन विभागाचे पथक त्वरित शाळेत दाखल झाले। पथकाने माकडाला पकडण्यासाठी जाळी लावून शोध मोहीम सुरू केली, मात्र माकड चपळ असल्याने ते अजूनही पकडले गेले नाही। तरीही पथकाचे कर्मचारी माकडाच्या हालचालींवर लक्ष ठेवून सतत प्रयत्न करत आहेत। तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी ठेवत आवश्यक खबरदारी घेतली। विद्यार्थ्यांमध्ये अनाठायी भीती निर्माण होऊ नये यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाने शांततेचे आवाहन केले असून लवकरच परिसर सुरक्षित होईल असा विश्वास व्यक्त केलाय। शाळा प्रशासन व पालकांकडून वन विभागाने त्वरित कारवाई करत माकडाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्याची मागणी करण्यात आली। शाळा प्रशासन व वन विभाग यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत उपाययोजना राबविण्यात येत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून संबंधित माकडाने परिसरात उच्छाद मांडला असून विविध ठिकाणी नागरिकांना त्रास देत असल्याचे समोर आले आहे। प्रशांत सोनोने नवापूर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एस.एम. चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमीचा शिक्षक गेल्या 2 दिवसापासून शाळेच्या आवारात एका माकडाने उच्छाद मांडलेला आहे। त्या कारणामुळे विद्यार्थ्यांना इजा होऊ शकते किंवा शाळेच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते। म्हणून वन विभागाला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी वेळीच्या माकडाचा बंदोबस्त करून विद्यार्थ्यांना आणि शाळेचे मालमत्तेचे नुकसान होण्यापासून वाचवावे। गुड आफ्टरनून। नवापुर एजुकेशन सोसाइटी सम्मिलित एस.एम. चोखावाला लिटिल एंजल्स अकेडमी की मैं एक शिक्षिका हूँ, रुबीना सैयद। 2 दिन से लगातार हमारे यहाँ बंदर आ रहा है और बच्चों को उसकी काफ़ी तकलीफ हो रही है, बच्चों में डर पैदा हो रहा है और स्कूल की चीज़ें बिगाड़ रहा है। तो मेरी वन विभाग को ये प्रार्थना है कि उसके ऊपर कुछ एक्शन ली जाए।